म्हणून आज सुद्धा मी पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतो आहे, लॉकडाऊन जाहीर करत नाही आहे, पण 1-2 दिवसामध्ये जर का दृश्य स्वरूपामध्ये ह्या गोष्टी आढळल्या नाहीत आणि दुसरा उपाय जर मी आता पुढच्या 1-2 दिवसांत ज्यांच्याबरोबर बैठका घेतोय त्यांच्याकडनं आला नाही तर मग मात्र आहे ती परिस्थिती अशीच्या अशी स्वीकारा, जे मला नाही जमणार. माझ्या डोळ्या देखत हे मी बघणार नाही आणि आपणही नाही बघायचं आहे. तर ती परिस्थिती रोखायला जगामध्ये जे करतायत, पहिला लॉकडाऊन दुसरा लॉकडाऊन, कारण लाटे मागून लाटा येतात, पहिली लाट आली, दुसरी लाट आली, तिसरी लाट आली. काय होतंय, एक लाट येऊन गेली, लॉकडाऊन होतो, सगळं शिथिल होतं, शिथिल झालं की दुसरी लाट येते. म्हणून आत्तापासून आपण ठरवलं पाहिजे की ही लाट तर मी रोखेनच आणि पुढची लाट तर मी येऊच देणार नाही. मला असं वाटतं, माझा आपल्यावरती विश्वास आहे, आपलाही माझ्यावरती विश्वास आहे. मध्ये काही जण भेटले होते आणि मला म्हणाले की अहो तुम्ही टी व्हीवर आले का लोक घाबरतात. म्हटलं मला नाही वाटत असं, कारण मी तुमच्या कुटुंबातला एक आहे, तुम्ही मला कुटुंबीय मानलेलं आहात आणि माझे कुटुंब, माझी जबाबदारी म्हणजे माझे कुटुंब तुम्ही आहात आणि तुमची जबाबदारी ही मी घेतल्यानंतर मला टीकेची पर्वा नाही. जे जे तुमच्या हिताचं असेल ते मी करणार आणि करेन. पुन्हा एकच सांगतो की सरकार यंत्रणेच्या बाबतीत कुठेही कमी पडलेलं नाही, पडू देणार नाही. सरकार खंबीर आहे, सरकार ठाम आहे. आरोग्य सुविधा कुठेही कणभर सुद्धा मी कमी पडू देणार नाही. मात्र ही एका हाताने टाळी वाजणार नाही. 2 हात जेव्हा एका हातात हात घालून आपण काम करू तर आणि तरच यश मिळेल. आणि मला आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे, सर्व राजकीय पक्षांकडनं अपेक्षा आहे, सर्व धर्मियांकडनं अपेक्षा आहे. पुन्हा एकदा आपल्या उत्सवांवरती, सणांवरती बंधनं आणावी लागतील. जसं गेल्या वर्षी आपण सहकार्य केलं तसंच पुन्हा एकदा हे सहकार्य कराल अशी आशा नाही, असा विश्वास व्यक्त करतो. आणि ही लढाई पुन्हा एकदा लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी सिद्ध व्हा, एवढ्याच शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.